17,500 रुपये पीक विमा. तर हो शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी 17,500 रुपये हेक्टरी पीक विमा शेतकऱ्यांना देण्याकरिता आपण प्रयत्न देऊ असं सांगितलेलं होतं. त्यानुसार तो विमा मिळालेला नाहीये आणि याकरिताच आता वेगवेगळ्या तालुक्यातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, सज्जा मंडळातून आपापल्या परीने वेगवेगळे सामाजिक संघटना, नेते, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी या वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींनी आवाज उठवण्याकरिता प्रयत्न केलेले आहे, सुरुवात केलेली आहे. त्यामधूनच आता या व्हिडिओच्या माध्यमातून कुठे असा प्रयत्न झालेला आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणाच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्यांना काय शब्द मिळालाय ते सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छोट्या खाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर बघा मित्रांनो, 2025 मध्ये जे नुकसान झालेला हा जो विमा मंजूर म्हणजे घोषित केलेला होता तो मिळावा. सोबतच पीक विमा योजनेमधील शेतकरी हिताचे जे ट्रिगर काढून घेतलेले आहेत ते पूर्वीप्रमाणे परत पूर्ववत लागू करावे. तसेच सोबतच थकीत अनुदान या प्रश्नांना घेऊन उपमुख्यमंत्री तसेच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय सुनेत्राताई पवार यांची किसान सभेच्या शिष्टमंडळाने भेट घेतलेली आहे. सोबतच चर्चा सुद्धा केलेली आहे आणि एवढंच काय तर यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी या सर्वांना सुद्धा त्यांना या किसान सभेने मांडलेल्या प्रश्नांवर स्वतःच्या उपस्थितीमध्ये सोबतच माननीय कृषी मंत्री यांच्यासोबत बैठक लावून हा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात आश्वासित सुद्धा केलेले आहे शेतकरी मित्रांनो. यामुळे आता इथून पुढे असं होऊ शकते की बीड जिल्ह्याचा जो शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न आहे, थकीत अनुदान आहे, कर्जमाफी आहे, कर्जमाफीचे ट्रिगर आहेत आणि पीक विम्याचे सुद्धा ट्रिगर आहेत. कर्जमाफीचे ट्रिगर म्हणजे कर्जमाफीमध्ये ज्या अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहे या सर्व गोष्टीवर एक बैठक होणार आणि या बैठकीमधून नक्कीच सुनेत्राताई पवार त्या ठिकाणी, कृषी मंत्री त्या ठिकाणी असल्यामुळे एक सकारात्मक निर्णय शेतकऱ्यांकरिता निघून येणार आहे शेतकरी मित्रांनो. बघा मित्रांनो, यांच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून कुणी प्रयत्न केलेले आहेत ते सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि कोणत्या जिल्ह्यातील आहे ते सुद्धा पाहून घेऊया. तर सुनेत्राताई यांनी तर हा ऑलरेडी शब्द दिलेलाच आहे, आश्वासित केलेलाच आहे आणि यावेळी माजी म्हणजे आमदार प्रकाशदादा सोळंके, आमदार धनंजय मुंडे सोबतच विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन हे सुद्धा उपस्थित होते. तर या व्यतिरिक्त परत दुसरीकडे शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने सुद्धा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमध्ये घोषणा केल्याप्रमाणे हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा द्या व सोबतच कर्जमाफी योजनेमधील अटी शर्ती यामध्ये आणि यादीमध्ये सुद्धा अनेक त्रुटी दुरुस्त करण्यात यावी या मागणीकरिता उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्राताई अजितराव पवार यांना निवेदन देण्यात आलेले आहे मित्रांनो. यावेळी शेतकरी पुत्र राजेंद्र आमटे, बाळासाहेब मोरे पाटील, शिवशक्ती भीमशक्ती विचार मंच, सहादेव हिंदोळे, राजगायके, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे, माजी सैनिक अशोकराव येडे, दिनकर रिंगणे, अंजलगाव आणि यासोबत अजूनही त्यांचे खूप सारे सहकारी होते मित्रांनो, ज्या सहकार्यांनी यावेळेस उपस्थिती लावून आणि त्या निवेदनावर त्यांच्या स्वाक्षऱ्या देऊन हा प्रश्न त्यांच्यापर्यंत मांडलेला आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, कुठे ना कुठे देर आहे दुरुस्त आहे. हे व्हिडिओ, हे अपडेट याकरिता महत्वाचे असतात की कुठे ना कुठे लोक आवाज उचलत आहे. लोकप्रतिनिधी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, विरोधी पक्ष नेते असतील, राजकारणी असतील, कुणी असू द्या, आवाज उठवणे, प्रश्न विचारणे आणि शेतकऱ्यांना मदत करणे, शेतकऱ्यांकरिता शेतकऱ्यांच्या हक्काचा विमा, त्यांचा न्याय त्यांना मिळवून देऊ, त्यांच्या पदरात पाडून देण्याकरिता कुठे ना कुठे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये हे प्रयत्न आता इथून होत आहेत मित्रांनो. आणि यामुळेच ही अपडेट तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचली. तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या भागातील प्रतिनिधीशी, लोकप्रतिनिधीशी, सामाजिक कार्यकर्त्यांशी, शेतकरी पदाधिकाऱ्यांशी, शेतकरी संघटनेशी, शेतकरी संघटनेच्या नेत्यांशी संपर्क साधून त्यांना आवाहन करू शकता, त्यांना विनंती करू शकता किंवा तुम्ही सुद्धा काहीतरी पावलं उचला, आंदोलन, मोर्चे, निवेदन द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुम्हाला सहकार्य करू, पाठिंबा देऊ, परंतु आमच्या हक्काचा पीक विमा आमच्या पदरामध्ये पाडून द्या, कर्जमाफीमध्ये आम्हाला अशा अडचणी येत आहे, याकरिता ही अपडेट आहे, याकरिता ही माहिती आहे. आणि या प्रकारे सर्व ठिकाणी असं घडावं, असं व्हावं आपण गेल्या 2-4 व्हिडिओमध्ये सांगत आहोत आणि कुठे ना कुठे खरोखर तसं होताना पाहाव्यास मिळत सुद्धा आहे. आणि नक्कीच याच्यामधून काही ना काही फुलाची पाकळी शेतकऱ्यांकरिता सकारात्मक गोष्टी, सकारात्मक निर्णय, सकारात्मक बाबी पडू शकतात शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हा सर्व शेतकरी बांधवांना, शेतकरी पुत्रांना कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या तालुक्यातील परिस्थिती काय आहे ते सुद्धा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मित्रांनो, जेणेकरून तिथे आपण चर्चा करू. आपल्या चर्चेच्या माध्यमातून प्रश्न उत्तर तिथे सर्वांच्या शेतकरी बांधवांच्या समोर येतील, शेतकरी बांधवांना दिसेल आणि वेगवेगळ्या ठिकाणी काही ना काही हालचाली होतील आणि शेतकऱ्यांना एक वेळ मागचा 2025चा पीक विमा मिळण्याकरिता कुठे ना कुठे मदत होईल शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र, या व्यतिरिक्त सुद्धा पीक विम्यासंदर्भात, कर्जमाफी संदर्भात कुठलीही काही अपडेट असली
तर ती आपल्यापर्यंत मी पोहोचवू शकेल. याकरिता नक्कीच आपल्या चॅनलला, पेजला, ज्याचं नाव आहे कृषक भारत कालाल अग्रवालला फॉलो करा, सबस्क्राईब करा, हाईप करा, बेल आयकॉनचे बटन दाबून लाईक करून महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांपर्यंत, शेतकरी पुत्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट, ह्या गोष्टी कळतील, मिळतील आणि आपण चर्चा करू शकू मित्रांनो. तर मित्र हो, बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरी सांगतो आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणतो सुद्धा. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो.